हा एक सांगायला आवडेल मला. कॉलेजमध्ये मी असा होतो ना की म्हणजे एकदम असं काय बोलतात त्याला, एकदम असं काय भांडखोर टुकार शाळेत होतो. तर एक मुलगी होती, मी चौथीला, आणि ती पण म्हणजे माझी क्लासमेटच, काही समजत नव्हतं. आणि जेव्हा आम्ही शाळेत जायला निघालो तर सगळे मुलं मुली येत होते परत घराकडे. तर माझा जो मित्र होता सोबत, त्यांनी विचारलं काय रे, म्हणजे घरी का चाललेत. तर त्यातला एक मुलगा बोलला की आज शाळेला सुट्टी आहे. तर तो बोलतोय की का, म्हणजे तो मुलगा बोलला की अरे यार, आपल्या शाळेतली एक मुलगी वारली आहे, त्यामुळं शाळेला सुट्टी आहे. तो बोलतोय कोण. तर त्या मुलाने म्हणजे नाव सांगितलं, आणि मला आणि माझ्या मित्राला एकदम असा धक्काच बसला की हे कसं शक्य आहे. आणि तीच मुलगी होती. तिनं मला ती चिठ्ठी दिली, आणि त्याच दिवशी ती म्हणजे एकदम असं खेळत खेळत तिच्या मैत्रिणीसोबत शेतात गेली, आणि त्या दोघी खेळत होत्या, आणि तिला म्हणजे सापानी चावलं आणि तिची डेथ झाली. मी आधी युट्यूबवर काम केलंय, मूवीमध्ये, वेब सिरीज वगैरे, असिस्टंट डिरेक्टर पासून तर रायटर वगैरे सगळेच कामं मी केलेले आहेत. गावाकडचे मित्र. हा, माझी अशी इच्छा आहे. बाप, माझे वडील 2021 मध्ये गेले. आणि एक असतं ना की जेव्हा बाप असतो तर म्हणजे अशा काही गोष्टी असतात की आपल्याला कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही. नमस्कार मंडळी, मी महेश बापूराव दिवेकर, पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलचा लेखक, दिग्दर्शक, निर्माता. तुमच्या मनोरंजनासाठी व प्रत्येक क्षेत्रातील कलाकारांना घेऊन आम्ही त्यांच्या जीवनशैलीबद्दल व त्यांच्या आयुष्यात घडलेली अशी एक कहाणी की जी तुमच्यापर्यंत पोहोचवायची, त्यासाठी आम्ही एक नवीन कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. त्याचं नाव आहे आपली भेट, बोलू थेट. त्याचा पहिलाच भाग आज आपण चित्रीकरण करत आहोत. त्या पहिल्याच भागाच्या चित्रीकरणासाठी कसं असतं, प्रत्येक गावातील एक कलाकार असतो की ज्याला कधी ना कधी असं वाटतं की आपण मोठी स्वप्न बघावी, आणि ती स्वप्न काही दिवसातच पूर्ण होतात, पण त्यामागं कष्ट खूप असतात. तेच आज आपण पाहणार आहोत. देवराज गिरी साहेब, नमस्कार. एक दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, आणि आता इन्फ्लुएन्सर नाही म्हणता येईल, जसं व्हिडिओ क्रिएटर म्हणता येईल, कॉन्टेंट क्रिएटर म्हणता येईल. जसं त्या क्षेत्रात थोडंसं आम्हाला कमी माहिती आहे. तर देवा, प्रथम कसे आहात? एकदम मस्त. पुण्यात येऊन एकदम मस्त वाटतंय. पुण्यातून तुम्हाला आमची पुणे ऐकावं लागेल बरं का. नक्कीच. तर पहिला प्रश्न एकदम मजेत असतो तुम्ही, पण हा जो प्रवास आहे सगळा, त्या प्रवासाबद्दल काय सांगाल तुम्ही पहिल्यांदा? खूप मस्त वाटतंय. खरं तर मी गेल्या 8-9 वर्षापासून या फील्डमध्ये स्ट्रगल करतोय. जसं की मी आधी युट्यूबवर काम केलंय, मूवीमध्ये, वेब सिरीज वगैरे, असिस्टंट डिरेक्टर पासून तर रायटर वगैरे सगळेच कामं मी केलेले आहेत. पण पाहिजे ती प्रसिद्धी नाही भेटली. शेवटी म्हणजे मला असं वाटलं की इन्स्टावरून काहीतरी करू शकतो. मी टिकटॉकला स्टार्ट केलंय, आणि 15 ते 20 दिवसात टिकटॉक बॅन झालं, म्हणून ते तिथं स्टॉप झालं होतं सगळं. आणि मी गेल्या 6 महिन्यापासून इन्स्टावर म्हणजे डेली अपडेट देतोय, कंटेंट वगैरे टाकतोय. आणि जी प्रसिद्धी मला 8-9 वर्षात नाही भेटली, ती मला या 6 महिन्यातच भेटली. म्हणजे आज मी मुंबईला जरी गेलो, मी शूट करतोय, तर लोक ओळखतायत, देवा भाऊ म्हणून आवाज देत आहे. इथं पुण्यात आलोय, स्टेशनवर लोक भेटतायत, PMP मध्ये लोक भेटतायत, म्हणजे बस स्टॉपवर लोक भेटतायत, आणि ते खरंच ओळखतायत. तर मस्त वाटतंय. नाही, पण खरंच यांचं सांगायचं म्हणलं तर यांचे मी कंटेंट पाहिले, कंटेंट खूपच छान आहेत. म्हणजे एक असं ना की प्रत्येक माणसाला आपल्या मनातली गोष्ट पुढच्याला सांगायची असते. तर त्यांनी कमी बजेटमध्ये आपल्या गावातलीच कलाकार घेऊन त्यांनी खरंच म्हणजे कंटेंट, म्हणजे जे युट्यूबरला एखाद्या मांडता नाही आलं, ते त्यांनी इन्स्टावरती व्हिडिओ क्रिएट करून मांडले. त्यांचं खूप खूप आभार. पण तुम्ही कसं शिकला एवढं की पुढच्याच्या मनातलं मला ऐकायचे, त्याच्या मनात चुकतच असे व्हिडिओ बनवायचे? नाही, कसं असतं माहितीये का, कधी कधी की स्वतः अनुभवलेल्या गोष्टी असतात, काही ऐकलेल्या असतात, काही वाचलेल्या असतात, काही आपले मित्र असतात की त्यांच्या स्टोऱ्या असतात की ते फक्त आपल्याला लोकांसमोर मांडायचंय. म्हणजे सुरुवातीला तर मी फक्त iPhone 11 म्हणजे साधाच मोबाईल आहे, तेवढा काय म्हणजे हाय लेवलचा नाहीये, त्याच्यावर शूट केलंय. आणि क्वालिटी वगैरे पण काही म्हणजे एवढी विशेष नव्हती, पण कंटेंट मध्ये काहीतरी होतं की प्रत्येक माणसाला आपलंसं वाटणार आहे. म्हणजे एखाद्या गावाकडच्या मुलाची स्टोरी दाखवतोय तर हा
यार हे जगलोय मी हे क्षण. मी पण वडापाव खाल्लेत पुण्यात येऊन, एक वडापाववर मी पण म्हणजे दिवस काढले. या सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याशा वाटतात लोकांना, त्यामुळे ते आवडतात लोकांना. स्ट्रगल कसं होतं आयुष्यातलं? स्ट्रगल खूप होतं आणि स्ट्रगल मधूनच खूप काही शिकलो. आज माझ्या स्ट्रगल म्हणण्यापेक्षा तुम्ही सुरुवात का केली? सुरुवात म्हणजे मी लहानपणापासूनच मला या गोष्टीची आवड आहे, पण एक पॉइंट येतो की माणसाला आता वाटतं की यार आता स्टार्ट करायला पाहिजे. जसं की सैराट मूवी आला आणि सैराटमध्ये एक गाणं होतं याड लागलं. त्या गोष्टीपासून काय झालं की महाराष्ट्रातल्या कितीतरी तरुणाला याड लागलं कोणत्या गोष्टीचं, प्रेमाचं, प्रेम प्रकरण वगैरे या गोष्टीचं. पण काहीतरी एक छोटासा भाग असा पण होता की त्यांना ऍक्टिंग क्षेत्रात जायचं याड लागलं की अरे यार परशा, आर्ची, लंगड्या हे करू शकतात तर आपण का नाही. तर माझ्या पण मनात कुठंतरी होतं की आपण ऍक्टर बनायला पाहिजे, या फील्डमध्ये जायला पाहिजे. पण जेव्हा सैराट आला तेव्हा असं खरंच वाटलं की यार हे बनवू शकतात तर आपण का थांबलोय, आपण पण सुरुवात करायला पाहिजे. नाही तसं म्हणायला गेलं तर सैराट नंतर जी मराठी इंडस्ट्री म्हणजे मराठी इंडस्ट्रीमध्ये जेवढा बदल आला तेवढा कधीच नव्हता आला बरोबर म्हणायला गेलं तर. तसं पण तुम्ही मराठी इंडस्ट्रीशी संलग्न आहात म्हणाय. आणि की मला चांगलं आठवतंय आपण आपली पहिली भेट झाली जालन्याला. म्हणजे जालन्याला मी एक आपण वेब सिरीज शूट करत होतो गावाकडचं प्रेम. तेव्हा आमची ओळख झाली. तर म्हणजे खूप असा स्वभाव नाही का ते बोलतात की तिथे गेल्यानंतर आपलेपणाची एखादी भावाला चाहूल होते तर त्यांनी ती चाहूल जपली. खरं तुमचं खूप खूप आभार की आम्ही तितक्या लांबून आलो. म्हणजे मला असं वाटलं होतं की पुण्यावरून मी तिकडं मस्त येतोय पण तिकडं कोणा आपलंच भेटतं की नाही व्हायचं. असं व्हायचं की माझा इंटरव्ह्यू घेताय तुम्ही असं काही नाहीये. पण गावाकडली एखादी अशी गोष्ट की असं वाटतं की याला आपण शहरात आल्यानंतर ती मिस करतोय. गावाकडचे मित्र हे खरंच मिस करतोय. आणि मी आज शहरात राहतो, मला खरंच वाटतं की माझ्या मित्रांनी पण माझ्यासोबत राहिलं पाहिजे, पण ते शक्य नाहीये कारण त्यांचे तिकडं काम आहेत. माझे म्हणजे मी शूटसाठी आणि बाकीच्या गोष्टी मी करतोय, जसं की ते पण त्यांचं काम सांभाळून बाकीच्या गोष्टी करतात. पण खरंच वाटतं की ते मित्र पण इथं सोबत असते तर अजून मजा आली असती. असं नाही की बाबा एकतरी मित्र असतो त्यातला की तो आपल्या काळजाजवळचा असं वाटतं मला, त्यातला तो एक मित्र. खूप जण आहे. आता गावाकडे माझी एक टीम आहे, टीम 21. त्याच्यात 5-6 जणच आहे आणि ते सगळे माझ्या जवळचे आहेत. पण मी 2016 मध्ये जे स्टार्ट केलं होतं म्हणजे जी जर्नी स्टार्ट केली होती तेव्हापासूनचे जे आतापर्यंतचे जे मित्र आहे, तर तेव्हा मी जेव्हा स्टार्ट केलं होतं मनातली गोष्ट एका मित्राला सांगितली होती की आपल्याला असं असं करायचंय आणि तो मित्र आतापर्यंत माझ्या सोबत आहे. आता तो पुण्यालाच राहतो आणि मी एवढ्या दिवस पुणे मुंबईला येऊ शकत नव्हतो कारण फायनान्शियली तेवढं स्ट्रॉंग नाहीये म्हणजे घरून पण. आणि मला खूप 2-4 वर्ष आधीच गाव सोडायचं होतं पण नाही सोडू शकत कारण पुणे मुंबईला राहणं आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करणं एवढं सोपं नाहीये. पण आता इन्स्टावरून भरपूर म्हणजे मिळतं तर मी येऊ शकलो. आणि आज मी ज्या मित्राजवळ आहे म्हणजे तो मित्र माझ्यासोबत आज पण आहे, त्याचं नाव आहे अभिजित चांदणे आणि तो आतापर्यंत माझ्यासोबत आहे. अभिजित, जर तुम्ही हा भाग बघत असाल तर खरंच म्हणजे मैत्री काय असते. आणि आमचं नातं मैत्रीच्या पलीकडे म्हणजे आम्हाला मित्र म्हणून कोणी समजतच नाही, भाऊच समजतात. ते तर असंच नाही, घरच्यांना पण वाटतं तो आपल्या पोरावर फिरतोय ना म्हणजे आपला पोराला ते वाईट पण ऍक्च्युअली त्यांना माहित नाहीये. नाही आणि आमच्या घरचं पण वेगळंच आहे. त्याच्या घरच्याला त्याच्यापेक्षा जास्त विश्वास माझ्यावर आहे आणि माझ्या घरच्याला माझ्यापेक्षा जास्त विश्वास त्याच्यावर आहे. ही मैत्री म्हणजे तसं म्हणायला गेलं तर लाखात एकच बघायला भेटते. आमच्या आयुष्यातले मित्र खूपच काय सांगावं नाही असतात म्हणजे माझ्या आयुष्यात बी तसे मित्र पण येऊन गेलेत. पण खरं सांगायचं जीवन पुण्याचं चांगलं की जालन्याचं बेस्ट सोड ना घरचं हे खरंच खूप भारी तुम्ही म्हणजे काय केलं माहितीये का तुम्ही ना दोन्ही पक्षाचं नाही खेळले, एका पक्षाचं नाही. घरचं जर आई इथं पुण्याला असेल आणि आईचं आजचं जेवण नाही तर पुण्याचं पण चालेल, घरचं जेवण. पण तसं म्हणायला गेलं तर पुण्याची मेस सोड ना, नाही तर पुणेकरांचं जेवण म्हणजे असं तुम्ही व्हायरल केलं की पुणेकरांचं मेस मधलं जेवण खूप खराब आहे. पण ऍक्च्युअली मध्ये तसं नाहीये, घरचं पुणेकरांचं जेवण खावा तुम्ही, खरंच भारी आहे. खरं सांगा कोणतं पुणेकरांचं जेवण. म्हणजे 2018 मध्ये मी होतो पुण्याला म्हणजे क्लासेससाठी 1-1.5 वर्ष, तेव्हा मी मेसचं जेवलोय. पण जेव्हा माझा मित्र आणि मी सोबत होतो आम्ही मेसचं कमी आणि बाहेरच जास्त जेवायचो त्यामुळं मेस
नको. आणि कॉलेज लाईफ? कॉलेज लाईफ आहे मस्त, म्हणजे आठवणी आहेत अजून भरपूर साऱ्या. हा. एखादी आठवण आम्हाला ऐकाय आवडत नाही, एखादी आठवण आयुष्यातली कॉलेज म्हणजे ते नाही का, कॉलेजमध्ये आपण ज्यावेळेस एंटर करतो ना की आपल्याला वाटतं आईला काही दिवस गेले. हा एक सांगायला आवडेल मला. कॉलेजमध्ये मी असा होतो ना की म्हणजे एकदम असं काय बोलतात त्याला, एकदम असं काय भांडखोर टुकार की पोरीच्या मागं पळणारे मुलं असतात, म्हणजे त्या टाईपचं होतं अख्खे. म्हणजे शिक्षक आणि सगळ्या वर्गाला असं वाटत होतं की आम्ही दोघं होतो, माझा मित्र आणि मी, हे दोघं लाईफमध्ये काहीच करू शकत नाही. कितीतरी पोरं आमच्या ग्रुपमध्ये यायला असे घाबरायचे, नको यांच्यासोबत गेलं की भांडणच होणार आहे, यांच्यासोबत गेलो की पोरीच्या मागच फिरणार आहे. शिक्षक पण बोलायचे की तुम्ही लाईफमध्ये काय करू शकत नाही. आणि आत्ता म्हणजे 1-2 महिने आधी त्याच कॉलेजच्या शिक्षिका मला बोलल्या की आपल्या पूर्ण क्लासमधला म्हणजे कोणत्याच विद्यार्थ्यांनी नाही करून दाखवले ते तू करून दाखवलंय, आणि एकदा तरी कॉलेजला भेट दे असं स्वतःहून बोलल्यात. आणि मला तरी वाटतं की अजून मी एवढं तरी काही केलेलं नाहीये, मला भरपूर काही करायचंय. पण असं नसतं, म्हणजे लहानपणी आपण जसे असतो तसे आपण मोठेपणी पण तसेच असतो असं काही नसतं. मोठेपणी खूप सारे बदल घडतात, असं काही नाही बदलांच्या मागचं. पण मला असं वाटतं की तुम्ही गावाला तर मिसच करताय, पण एक अशी हार्ट टचिंग नाही का ते बोलतात की हृदयाला स्पर्श करून जाणारी अशी एक कहाणी असते गावाकडे, ती एखादी कहाणी आम्हाला ऐकायला भेट. आयुष्यातलं पहिलं प्रेम. हो, सांगायला म्हणजे आम्ही ऐकायला बसलोय, ऐकायची म्हणल्यानंतर सांगितलं. म्हणजे नाव नाही सांगत, माझं प्रॉपर गाव आहे हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ. आणि मी म्हणजे शाळा जेव्हा संपली, म्हणजे 4वी-5वी नंतर मी अंबडला आलोय जालन्यात, आणि आम्ही आता तिथंच राहतो, म्हणजे मी प्रॉपर जालनागर झालोय. तर मी जेव्हा गावाकडं शाळेत होतो तर एक मुलगी होती, मी 4थीला, आणि ती पण म्हणजे माझी क्लासमेटच, काही समजत नव्हतं, पण कुठंतरी वाटायचं की ही मुलगी आपल्याला आवडती. आणि लहानपणीच प्रेम, आणि म्हणजे तिला बोलू शकत नव्हतं त्यावेळेस, काही माहीतच नाही ना प्रेम वगैरे या गोष्टी, पण कुठंतरी वाटायचं की यार हिला बोललं पाहिजे आपण. आणि तिला पण ते वाटायचं, जसं की तिला जर इंग्लिश मधून नाव लिहून घ्यायचं असेल, पेपर वगैरे असले, ती माझ्या हातात द्यायची की मला लिहून दे वगैरे, मला सगळ्या गोष्टी म्हणजे ती करून घ्यायची माझ्याकडून. आणि आमच्या गावाची यात्रा होती, म्हणजे औंढ्याला श्रावण महिन्यात खूप मोठी यात्रा असती, आणि तिने एक चिठ्ठी लिहिली मला की मी उद्या यात्रेत जाणार आहे रात पाळण्यात बसायला, तू पण ये. आणि ती चिठ्ठी मी बघितली. किती जाऊ होतो का म्हणजे 2007-8. हा 2015च्या नंतर मोबाईल आले. 7-8 नाही, 7-8 9 पर्यंत, 9-10 पर्यंत समजा. तर तिनं मला चिठ्ठी लिहून पाठवली, आणि लहानपणी कुठले मोबाईल असता तरी पण, चिठ्ठी लिहून पाठवली की उद्या यात्रेत ये. आणि मी ती चिठ्ठी घेऊन फुल असं खुश एकदम घरी गेलो. माझा मित्र होता सोबत, त्याला पण सांगितलं की उद्या यात्रेत जायचं आपल्याला असं. आणि असं ठरलं, सकाळी उठलो, आंघोळ वगैरे करून की आज शाळेत जाऊ आणि रात्री यात्रेत जाऊ. आणि जेव्हा आम्ही शाळेत जायला निघालो तर सगळे मुलं मुली येत होते परत घराकडे. तर माझा जो मित्र होता सोबत, त्यांनी विचारलं काय रे, म्हणजे घरी का चाललेत. तर त्यातला एक मुलगा बोलला की आज शाळेला सुट्टी आहे. तर तो बोलतोय की का, म्हणजे का सुट्टी आहे शाळेला. तर तो मुलगा बोलला की अरे यार, आपल्या शाळेतली एक मुलगी वारली आहे, त्यामुळं शाळेला सुट्टी आहे. तो बोलतोय कोण. तर त्या मुलाने म्हणजे नाव सांगितलं, आणि मला आणि माझ्या मित्राला एकदम असा धक्काच बसला की हे कसं शक्य आहे. आणि तीच मुलगी होती, तिनं मला ती चिठ्ठी दिली. आणि त्याच दिवशी ती म्हणजे एकदम असं खेळत खेळत तिच्या मैत्रिणीसोबत शेतात गेली, आणि त्या दोघी खेळत होत्या, आणि तिला म्हणजे सापानी चावलं आणि तिची डेथ झाली. तर खतरनाक लव्ह स्टोरी. खरंच खतरनाक. लहानपणीचं प्रेम आपण कधी विसरू शकत नाही विसरू शकत. आणि त्यावेळेस समजत पण नव्हतं प्रेम काय आहे, या गोष्टी काय आहे. आणि पहिल्यांदा त्या मुलीने चिठ्ठी दिली, आणि मला पण तिच्यासोबत बोलायला आवडायचं, आणि म्हणजे नाही विसरू शकत. पहिलं प्रेम तर मी तिलाच बोलणार की अरे यार, हे पहिलं प्रेम होतं माझं. पण नंतर असं एखादं प्रेम झालं का की ते प्रेम सोडून गेल्यावरती असं वाटलं की यार इथून पुढे प्रेम करायची इच्छा नाही.
प्रेम नाही सोडून गेलं. थोडक्यात काय आहे की काही गोष्टी असतात की आपल्याला म्हणजे पाऊल मागं घ्यावं लागतो. एक मुलगी होती, मी नागपूरला होतो 2-3 वर्ष आणि तिचं माझ्यावर खूप प्रेम होतं, माझं पण तिच्यावर प्रेम होतं. 2018ची गोष्ट आहे. पण मला म्हणजे ऍक्टिंग आणि या फील्डची एवढी आवड आहे की क्रेज आहे डोक्यात एकदम लहानपणापासून की तेच करायचंय. आणि मला एक चान्स भेटलाय की मला पुण्याला येऊन क्लासेस करायचे, ती गोष्ट करायची. आणि नागपूरला म्हणजे मी होतो आणि ती बोलायची की यार तू लाईफमध्ये काहीच नको करू, तू माझ्याशी लग्न कर, मला तू आवडतो, सगळं काही मी करते, तुझ्या क्लासेसचा खर्चापासून तर तुला जर पुढं प्रोजेक्ट करायचे तरी मी करते. आणि ती म्हणजे डॉक्टर होती, म्हणजे ती डॉक्टर होणार होती काही वर्षात. पण मला असं वाटलं की नाही यार, मला ज्या फील्डमध्ये जायचंय त्या फील्डमध्ये मी रिलेशन आणि त्या गोष्टी दोन्ही गोष्टी नाही सांभाळू शकत. मी तिला समजून वगैरे सांगितलं आणि त्यावेळेस जे पाऊल मागं घेतलं तर मी 2018 नंतर प्रेमात कधीच पडलो नाही. मैत्री वगैरे चला ठीक आहे, पण प्रेम वगैरे या गोष्टीपासून खूप लांब आहे. पण आता पण येतं का तुझं मेसेज वगैरे? नाही, जसं की मी अभिजित बद्दल बोललो ना, कधी कधी अभिजितला मेसेज येतोय की देवा कसा आहे, पण मला नाही येत. आम्ही 2-3 वर्ष आधी तिला कॉल पण केला होता, अभि भेटला मला, तो बोलला की चल तिला कॉल करूया. पण एक आहे, हा भाग बघितल्यानंतर मेसेज 100% येणार आहे. तर अभिनी तिला कॉल केला, अभिला बोलली, माझ्याबद्दल विचारलंय कसा आहे तो, काय करतो, असं तसं. आणि त्याने डायरेक्ट माझ्याकडे मोबाईल दिला. जेव्हा मी मोबाईल घेतला, हॅलो बोललो का, आवाज ऐकून लगेच कट केला. म्हणजे ती माझ्याबद्दल त्याला विचारत होती पण मला बोलत नाही. आणि आता 2-3 वर्षापासून तर कॉन्टॅक्टच नाही, लग्न झालंय काय झालं ते पण माहित नाही. आता प्रेमाकडून आपण फॅमिलीकडे येऊया. घरी कोण कोण असतं? घरी म्हणजे मोठी फॅमिली आहे. भाऊ, वहिनी, आई, भावाचे मुलं मुली, 2 बहिणी आहेत, म्हणजे मोठा परिवार आहे. घरनं सपोर्ट कोण करतो, असं सहकार्य की बाबा तू कर, आम्ही आहे तुझ्या पाठीशी, असं? तसं तर सगळेच करतात. म्हणजे वडील नाहीये मला, 2021 मध्ये डेट झाली. आणि आईचा एवढा सपोर्ट आहे की म्हणजे जेव्हा स्ट्रगल काळ होता तरी आई खंबीरपणे उभी होती की तू कर आणि तू एक दिवस करशील. तर आईचा सपोर्ट. हो. आणि बहीण भावाचं पण आहे, म्हणजे त्यांचं नकार नाहीये, पण एक असतं ना की आता 8-9 वर्षापासून मी तेच करतोय आणि सक्सेस होत नाहीये, तर लोक बोलतात अरे यार काय करतोय तुमचा मुलगा, काय करतोय. तर बहीण भावाचं कुठंतरी असं असायचं, नातेवाईकाचं बहीण भावाचं, की वेगळं काहीतरी करून बघ. मी करून पण बघितलं, वेगळ्या मार्गाने मी पैसा पण कमवला, पण मला पैसा आणि त्या गोष्टी म्हणजे तेवढ्या इंटरेस्ट म्हणजे त्या गोष्टीत नव्हता. मला याच फील्डमध्ये काहीतरी करायचं होतं. आई बोलायची ठीक आहे, तुला जे वाटतंय ते तू कर. आणि आज आई पण खुश आहे, नातेवाईक पण खुश आहे, भाऊ बहीण सगळेच खुश आहे की अरे यार म्हणजे या फील्ड मधून फेम पण भेटलाय आणि पैसा पण भेटतोय, तेवढा नाही जेवढा पाहिजे पण भेटतो. असं होतं का आयुष्यात की बाबा टाचणी टोचणारे म्हणतात ना त्यांना, असं शेजार पाजारची येणार टोमणं मारणार, खूप जास्त सगळ्यांच्या आयुष्यात शेजार पाजारच नाही, म्हणजे जवळचे पण काही लोक असतात की आपली फील्ड कशी आहे की जर आपल्याला एखादं गाणं शूट करायचं किंवा वेब सिरीज शूट करायची, मुलं म्हणजे सगळेजण असणार की जेव्हा सक्सेस नव्हतो तर त्यावेळेसच काय बोलायचे मागून, असं की काय करणार आहे मुलगा, मुलींना घेऊन फिरतोय, इकडं बघितलंय तिकडं बघितलंय, घरचे पैसे उडवतोय, असं करतोय तसं करतोय. त्या गोष्टी म्हणजे खूप व्हायच्या. आता तेच लोक बोलताय की हा माझा म्हणजे नातेवाईक आहे, असं आहे तसं आहे. म्हणजे आता सांगू नये कोण आहे, पण तेच लोक बोलतात की हा आमचा आहे. म्हणजे बाकीचे लोक जेव्हा विचारतात की अरे यार कोण आहे, म्हणजे खूप मस्त करतोय असं तसं, ते लोक बोलतात की हा आमचाच आहे. आता तुम्ही आला शहराकडं, तर शहरात आल्यानंतर काय ठरवलंय आता? आधीपासून फिक्स आहे, म्हणजे या फील्डमध्ये काहीतरी मोठं करायचंय. मला रील्स वगैरे इन्स्टावर तर काही करायचंच नव्हतं, पण इथून सुरुवात झाली आहे आणि आता मला जे करायचं होतं ते करणार आहे मी. जसं की सॉन्ग वगैरे हे करत जे मनात आहे ते करणार आहे. हा, मनातल्या गोष्टी तर केल्याच पाहिजे, मनातल्या गोष्टी दाटून नाही धरायच्या. पण ह्या माणसात असं बसलेला माणूस नाही त्याकडे. म्हणजे आता व्हिडिओ तुम्ही इन्स्टावर जाऊन बघू शकता. इन्स्टा आयडी तुमची काय? देवा21 ही तुमची इन्स्टा आयडी. तुम्ही इन्स्टावर जाऊन बघू शकता. कंटेंट इतके भारी त्यांचे, म्हणजे काळजाला भेटणार आहे. प्रत्येक कंटेंट त्यांचं काळजाला भेटणार आणि प्रत्येक व्हिडिओ माझ्या अंदाजे
5 मिलियनच्या वरतीच आहेत. पण पुण्यात आल्यानंतर असं वाटलं का तुम्हाला की बाबा मी आता आलोय पण हे खूपच मोठं मायाजाळ आहे आणि ह्याच्यात मी कसा सावरल का असं? नाही, कसं आहे की आधीपासून एक स्ट्रगल वगैरे या गोष्टीची सवय झाली आहे आणि आता त्या गोष्टी कुठेतरी कमी झाल्यात. आधी जे स्ट्रगल होतं खूप मोठं होतं, म्हणजे ओळख नव्हती, कुठून पैसा येत नव्हता. आता ओळख पण आहे, थोडाफार पैसा पण येतोय. पण ठीक आहे, गावापासून लांब आहे, घरच्यांपासून लांब आहे, मित्रांपासून लांब आहे आणि सगळे अनोळखी आहे, तर वाटतं की अरे यार खूप मोठ्या ठिकाणी येऊन गुंतलोय कुठंतरी. पण एक मनात असतं ना की स्वप्न पूर्ण करायचंय आणि कितीही काही असू द्या तर त्या स्वप्नापर्यंत पोहोचायचंय, स्वप्न पूर्ण करायचंय, बस एवढंच मनात आहे. ते झालीच. आता प्रश्न असा आहे की आता म्हणजे त्याबद्दल तुम्ही काय बोलाल हे मला माहिती नाही, पण आयुष्यातली अशी व्यक्ती किंवा असा प्रसंग की तुम्हाला तुमच्या वक्तृत्वातून म्हणजे निबंधातून समजलं असेल तुम्हाला, मला काय बोलायचं की तुम्ही मांडू शकता. म्हणजे एक नाही का की तुम्हाला वाटतं की बाबा माझी अशी इच्छा आहे. बाप मी काय म्हणजे माझे वडील 2021 मध्ये गेले आणि एक असतं ना की जेव्हा बाप असतो तर म्हणजे अशा काही गोष्टी असतात की आपल्याला कोणत्याच गोष्टीची गरज पडत नाही. जसं की मला पैसे लागले तरी सहज भेटणार, कोणतीही गोष्ट असो, आधार असो, मला सगळ्या गोष्टी सहज भेटत होत्या. पण ज्यावेळेस बाप गेला त्याच्यानंतर मला समजलं की अरे यार म्हणजे बाप नाही तर काहीच नाही, की प्रत्येक गोष्टीत म्हणजे नाही सांगू शकत की बाप काय असतो. तर एक वेळ अशी होती की मी बाप गेला, मी खूप जास्त असं डिप्रेशनमध्ये गेलो होतो. 2-3 महिने एकदम असं मला म्हणजे शॉक लागल्यासारखा लागला की यार एवढ्या कमी वयात जर आपला आधार आपल्याला सोडून जातोय, खूप मोठी गोष्ट आहे. आणि मी या फील्डमधून बॅक घेणार होतो, म्हणजे मी कंटिन्यू हे करणार नव्हतो. मला माहिती होतं की जर मी आता काम नाही केलं तर माझ्या आईला करावं लागणार आहे आणि ते मी नव्हतो करू देणार. पण माझ्या आईने मला नंतर सांगितलं की तू जर एवढे वर्ष याच्यात घातलेत आणि आता तू जर परत त्यातून हे करतोय तर तुझी एवढ्या वर्षाची मेहनत आहे, जर तुझा बाप आज जिवंत असता आणि तू याच्यातून बाहेर निघला असता तर खरंच त्यांना आवडलं असतं का? आणि मग मी विचार केला की नाही, जर ते असताना मी हीच गोष्ट करत होतो तर मी करायला पाहिजे. आणि ते 21 तारखेला म्हणजे त्यांची डेट झाली 2021 मध्ये आणि मी माझ्या नावाच्या पुढं देवा 21 लावलंय. आणि या गोष्टीसाठी लावलंय की मला सतत त्या गोष्टीची जाणीव असली पाहिजे की आपल्या मागं आपला सपोर्ट नाहीये, जे काही करायचंय ते आपल्याला आपल्या दमावर करायचंय. असं समजा की समोर उभे आहेत ते, बाबा जर समोर असते तर एवढंच बोललो असतो, बाबा तुमची इच्छा होती की तुमच्या मुलांनी काहीतरी करून दाखवायला पाहिजे आणि आज खरंच मला तो रस्ता भेटलाय आणि त्या रस्त्याने मी पुढं चालतोय, प्रगती होतीये. पण हे बघण्यासाठी तुम्ही नाही आज. आणि एक गोष्ट मी कायम लक्षात ठेवेन की माझ्या नावाबरोबर तुमचं नाव जुळलेलं आहे, तर मी त्या नावाला म्हणजे वरच घेऊन जाईल. तुमच्या नावाची बदनामी झाली पाहिजे असं काहीच करणार नाही. होईल तेवढं प्रयत्न करेन की तुमचं नाव माझ्या बरोबर वरच गेलं पाहिजे. तसं खरं तर मी आजपर्यंत ना, जेव्हापासून बाबा गेले तेव्हापासून आजपर्यंत मी बाबाच्या म्हणजे फोटोला पण असं नाही बघितलं, कारण माझ्यात ती हिंमतच नाही. मी त्या फोटोला निहाळून बघू शकतो, कारण मला आज पण विश्वास होत नाहीये की ते नाहीये. की म्हणजे खूप जण असतात, मी बघतो की ज्यांचे आई वडील नाहीये ते फोटो बघत बसतात दिवस रात्र जवळ घेऊन वगैरे हे ते. मी त्या फोटोला साधं बघितलं पण नाही आणि मला बघायचं पण नाहीये, कारण त्या फिलिंग मी नाही हे करू शकत की मी बघितल्यावर की मला तो भास म्हणजे नाही हे करायचं आहे की आज ते नाही आहेत. त्या गोष्टीचा मला खरंच त्रास होतो, म्हणून नाही बघत मी ती गोष्ट. प्रत्येकाच्या आयुष्यात असं असतंच की असं वाटतं की यार कोणतरी असावं आपल्या सपोर्टला. बाहेरचं जरी नसलं तरी घरातला एक असा व्यक्ती असावा की जो बाप म्हणून आपल्या सोबती असतो, त्याचा दबदबा असतो. पण तोच आयुष्यातून निघून गेला ना की ते दुःख होतं. ते त्यालाच माहिती आहे ज्याच्या आयुष्यातून बाप गेलेला आहे. पण हे सगळं सोडू आता, कारण की जी होणारी गोष्ट असते ती होऊनच राहते. आणि तुम्ही आज इथं आलात, आम्हाला वेळ दिला, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि
कसं वाटलं तुम्हाला आमच्यावर इंटरव्ह्यू करून? खरं तर तुमचा आभार. आणि मला एवढं मस्त वाटलं की मी आज माझ्या मनातल्या ज्या दाबून ठेवलेल्या भावना आहेत ते मी म्हणजे पब्लिक पर्यंत, लोकांपर्यंत पोहोचवतो. खरंच मस्त वाटतंय आणि त्याबद्दल खरंच तुमचे आभार. नाही, ते तर आमचं कामच आहे, तुमच्या मनातल्या भावना काढणं आणि जनतेला दाखवणं. मग जनता काय बोलते तुमचं तुम्ही घ्यायचं बघून. असं काय नाहीये, कारण की एखाद्याच्या मनातल्या जे दाटलेल्या भावना असतात ते पुढच्यापर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे. नाही तर पुढच्याला कळत नाही आपल्या मनात काय चाललंय ते. मी इथं आलो तेव्हा मला माहितीच नव्हतं की प्रश्न काय असणार आहे. तर तुम्ही म्हणजे असे प्रश्न विचारले की आठवणी ताज्या केल्या तुम्ही, सगळ्याच आठवणी. आठवणी तर ताज्या झाल्याच पाहिजे. जसं की आयुष्यातलं पहिलं प्रेम, आणि ते प्रेम की ज्याच्यामुळं प्रेम करायची इच्छाच नाही राहिली. असो काही गोष्टी असतात की त्या पण सहन करावं लागतात आयुष्यात. बाकी आमच्याबद्दल थोडंसं सांगा. हेच की तुम्ही जे आता नवीन स्टार्टअप केलंय, प्रत्येक महाराष्ट्रातल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, त्यांना आवडलं पाहिजे. आणि पब्लिकला पण हे सांगेन की यांच्या चॅनलला होईल तेवढं जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जसं आम्हाला प्रेम देता तसं यांना पण प्रेम द्या आणि खरंच सपोर्ट करा, कारण यांची पण खूप जास्त मेहनत. तर देवाभाऊने आपल्याला वेळात वेळ काढून वेळ दिलेला आहे, तर त्यांचं खूप खूप आभार. तुम्ही पण वेळात वेळ काढून आमचा हा भाग बघितलाय, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तसेच आमच्या पूर्णविराम फिल्म प्रोडक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि भरभरून शेअर करा. आणि दुसरा भाग तुम्हाला कोण पाहायला आवडेल हे पण कमेंट करून सांगा. तसंच तुम्हाला आवडला चाहता म्हणजे तुमचा चाहता जर तुम्हाला आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये पाहुणा म्हणून पाहायचा असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला कोणाला पाहिजे. आम्ही पण त्यांना असेच प्रश्न विचारू, त्यांच्या आयुष्यात ज्या घडलेल्या कहाण्या आहेत त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. पण कमेंट करून नक्की सांगा बरं का तुम्हाला कोणाला पाहिजे ते. तसंच आज देवाभाऊंनी जी त्यांच्या आयुष्यातली कहाणी मांडली ती खरंच म्हणजे हृदयाला लागणारी होती. तर तुमचं त्याबद्दल खूप खूप आभार. तुमचं पण आभार की आज तुम्ही मला इथं बोलवलंय आणि मला पब्लिक पर्यंत म्हणजे माझ्या भावना पोहोचवायची संधी दिली. खरंच तुमचं पण आभार. आणि हा एपिसोड कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. ध्यानात ठेवा का, कमेंट करून सांगा. आणि देवाभाऊ यांची इंस्टा आयडी आहे देवा21. या इंस्टा आयडीला तुम्ही भरपूर असं प्रेम दिलेलंच आहे, तरी पण अजून पण प्रेम द्या. आणि महेश भाऊच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा. हे ठरलेलं नव्हतं, आमचं मनाने केलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणता आमचं स्क्रिप्टेड आहे. नक्की सपोर्ट करा, आम्हाला सपोर्ट करा. भरपूर असं तुमचं प्रेम आम्हाला लावू द्या. धन्यवाद. 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 चला.